नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण बुद्ध धम्माचा मूळ पाया कोणता? मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मित्रांनो, आपण बुद्ध धम्माचा मूळ पाया कोणता, तथागत भगवान बुद्धाचा धम्मोपदेश आपण आज ऐकणार आहोत. बुद्ध धम्माचा मूळ पाया कोणता हा प्रश्न विद्यार्थ्याने केल्यास 4 आर्य सत्य हा बुद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः 2500 वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ, उत्तर पूर्व भारतात येथे बुद्धाने पहिलाच धम्मसंदेश आपल्या 5 शिष्यास दिला होता. त्यावेळी हे 4 आर्य सत्य सांगितली होती. आपण त्याविषयी माहिती पाहू. पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अप्राप्ती म्हणजेच दुःख होय. हे प्रश्न इच्छा नसणारे प्रश्न आहेत. लोक हे प्रश्न टाळण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न करतात व त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. हे आर्य सत्य समस्यांशी निगडित आहे. हे आर्य सत्य प्रतिपादन करून समस्याविषयक परिस्थिती व तिचे आकलनविषयी मदत करते. ह्याकरिता प्रथम आत्मपरीक्षण आवश्यक आहे. आत्मपरीक्षणाशिवाय हे सत्य पूर्ण होत नाही. काळजीपूर्वक निरीक्षणावरून स्पष्ट होते की जीवन हे अस्थिर आहे. दुसरे आर्य सत्य ते दुःखाचे मूळ. बुद्धाने दुःखाच्या उगमनाविषयी सांगितलेले आहे की प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते. त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते. आपली तीव्र इच्छा हीच मूळ दुःखाचे कारण होय. उदाहरणार्थ, महेशला मोटार कार हवी आहे. तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. 15-16 तास अविश्रांत काम करतो. पैसा मिळवतो. श्रम पडल्यामुळे आजारी पडतो. त्याला दुःख होते. यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण होय. सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा. म्हणजे गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्गाचा अवलंबन करावा. आणि तिसरे आर्य सत्य ते दुःख निरोध. बुद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध. लोभ, द्वेष व भ्रम यांचा शेवट करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे. तो आचरणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंबन केल्याशिवाय तृष्णा क्षीण होतच नाही. आणि म्हणून चौथे आर्य सत्य म्हणजेच दुःख निरोधासाठी मार्ग शोधणे. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे नीती होय. नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोधन होय. प्रत्येकाने नीती आचरणात आणावी. केवळ नीतीच आपल्या निश्चित उद्दिष्टपर्यंत पोहोचू शकते. त्यालाच धम्म शिकवणीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्यात 8 घटकांचा समावेश आहे. त्यालाच मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ते खालीलप्रमाणे आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. थोडक्यात कोणत्याही प्रश्नांची उकल करण्यासाठी शीलाचे पालन आवश्यक आहे. आत्मसंयम तथा नीती, समाधी, मनसंयम व प्रज्ञा, ज्ञानवाद आवश्यक आहे. म्हणून प्रज्ञा, शील, समाधी या 3 बाबीला धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. या 3 बाबीवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे. कामतृष्णा, भवतृष्णा व विभवतृष्णा या दुःखाच्या मुळाशी असतात. त्यांच्याविषयी प्रत्येकाला जाणीव असावी. तृष्णेवर प्रभुत्व प्राप्त करणे म्हणजे
तो जीवनातील सर्वात मोठा विजय होईल. आणि हेच 4 आर्य सत्ये बुद्ध धम्माचा मूळ पाया होय. मित्रांनो, विषय आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम. जय प्रबुद्ध भारत.